जनतेतून थेट 2-4 महिने आरडला तर झाला फायदा. ते बरं झालं, ते लय अवघड झालं. तो गडी गावात जुमानेनच कोणला ते एकटं झाल्यामुळं तेच खड्डे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाही आहे. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा, त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या. पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पैसे जायचं, गोळ्या बिळ्याने यायचं नाही. माया पोरीला तकलीफ आली. आपली पोरगी लय लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना. सांभाळ ना तू. दुसऱ्याचे घर बुंगी ती तर मग तू घ ना, सांभाळ ना. एक तर तुझ्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब. पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये. उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ता तर जर जनक असतं रामाचं कान फोडून टाकलं असतं. नाला का तू वनवासाला चालला, 1.5 लाख देऊन मिटून घे मायापुरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाच्या ध्यानात येईन. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतच असेल तर वनवास करायला काय हरकत आहे? काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं? काय कष्ट झालं? अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला. ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते. आता जिरली यांची. आता पार शब्द हा तुमचा हा जो पट्टा आहे ना, वावी सोमठाणं पंचळ बिंचळ, तुम्ही आता गार झाले. तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या, आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर. जमीन पाण्याच्या कडाला, पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना, तेव्हा तुम्हाला बळच पोरी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच. आता कशी जिरली? आता का कोंबड्याचा नाही तो का चांद्याच्या चाळीत? आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम. तो लय यंदा नाही, तो तिकडं वड्याला सोड भाऊ, आम्हाला नको. रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना, टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप, पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी साहेब